नमस्कार. टेस्ट विथ सरोज मध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत. आज मी तुम्हाला एक पारंपरिक रेसिपी दाखवणार आहे जी खूप वर्ष जुनी आहे. तर आज आपण करणार आहोत दहीत्री. चला तर मग वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया. मी इथे 1 वाटी दही घेतले आहे. ते आपण एका भांड्यामध्ये काढून घेणार आहोत. यामध्ये आता चवीनुसार मीठ घातले आहे आणि 1 चमचा तेल घातले आहे. आता 1 चिमूटभर बेकिंग सोडा घातला आहे. आपण ही इन्स्टंट दहीत्री बनवतोय म्हणून यामध्ये थोडासा सोडा घातला आहे. आता हे बॅटर विस्करच्या साहाय्याने फेटून घ्यायचे आहे. आपण हे छान मिक्स करून घेऊयात. हे बॅटर एकदम हलके आणि फ्लफी होईपर्यंत फेटून घ्यायचे आहे. आता हे आपण 10 ते 15 मिनिटे बाजूला ठेवून देऊ. आता मी 2 चमचे रवा घेतला आहे. त्यामध्ये थोडे पाणी घालून तो रवा सुद्धा 10 ते 15 मिनिटं भिजवून घ्यायचा आहे. तोपर्यंत आपण दहीत्रीसाठी लागणारा पाक तयार करून घेऊ. इथे मी 1 कप साखर घेतली आहे. आता याच कपाने 1 कप पाणी देखील घेतले आहे. आता मध्यम गॅसवर साखर पूर्णपणे वितळवून घ्यायची आहे. बघा, साखर पूर्ण वितळली आहे. आता आपण यामध्ये वेलचीचे काही तुकडे टाकून घेणार आहोत. आता हा पाक दाटसर होईपर्यंत आपण शिजवून घेणार आहोत. मी इथे आता यामध्ये थोडासा फूड कलर घालत आहे. तुम्ही याऐवजी केसराचे पाणी देखील घालू शकता. बघू शकता, खूप छान रंग आला आहे. पाक शिजून तयार झाला आहे. आता आपण हा पाक थंड होण्यासाठी बाजूला ठेवून द्यायचा आहे. मी आता इथे दहीत्रीचे बॅटर तयार करून घेते. आपण जे दही फेटून घेतले होते त्याला खूप छान चकाकी आली आहे. आता यामध्ये मी 1 कप मैदा घालते आहे. 2 चमचे बेसन घातले आहे. आपण जो भिजवून घेतलेला रवा होता तो देखील यामध्ये घालायचा आहे. आणि सर्वात शेवटी पाव चमचा यामध्ये हळद घालायची आहे. आता हे मिश्रण व्हिस्करच्या साहाय्याने व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहे. यामध्ये आपल्याला लागेल तसे थोडे थोडे पाणी ऍड करत एकसारखे बॅटर तयार करून घ्यायचे आहे. कुठेही गुठळ्या न ठेवता एकसारखे सरसरीत असे हे बॅटर मिक्स करून घेतले आहे. पळीमधून असे पीठ पडेल इतकी कन्सिस्टन्सी या बॅटरची असली पाहिजे. आता मी इथे तेल तापत ठेवले आहे. तेल मीडियम गरम झाले की त्यामध्ये पळीच्या साहाय्याने दहीत्री सोडायचे आहे. आपल्याला ज्या साईजच्या हव्यात तेवढे बॅटर घालायचे आहे. बघू शकता, दोन्ही बाजूने छान तळले गेले आहे. आता आपण हे काढून घेऊया. अशाच प्रकारे आपल्याला सर्व दहीत्री तळून घ्यायच्या आहे. आता आपण तळून घेतलेल्या सर्व दहीत्री पाकात घालणार आहोत. दहीत्री जास्त वेळ पाकात ठेवण्याची गरज नाही. दोन्ही बाजूनी परतून पाक लागेल असे बुडवून घ्यायचे आहे. अशा प्रकारे आपली पारंपरिक दहीत्री तयार आहे. यावर तुमच्या आवडीचे ड्रायफ्रुट्स घालून तुम्ही सर्व करू शकता. तुम्ही देखील ही रेसिपी तयार करून बघा आणि नक्की कमेंट करून सांगा. आणि अशाच छान छान रेसिपीसाठी चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.